दरम्यान जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय आरोप केले आहेत आपण पाहूयात। मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी, काल घडलेल्या घटनेचा खरा मेसेज देणं गरजेचं आहे। आपल्याला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झालेली आहे। या पत्रकार परिषदेमधून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। बीडमधील कांचन नामक माणूस हा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता। या संपूर्ण घटनेचा सखोल तपास झाला पाहिजे असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजाच्या बांधवांनी शांत राहावं, आपण जिवंत आहे तोपर्यंत शांत राहा, सतर्क राहा, सावध राहा, हुशार राहा असं आवाहन देखील जरांगे यांनी केलेलं आहे। तर या पत्रकार परिषदेतून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे, गंभीर आरोप केलेले आहेत। जरांगे यांच्या या गंभीर आरोपानंतर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळत आहेत। धनंजय मुंडेंनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे आणि त्याला आता उत्तर देण्यासाठी थोड्याच वेळात आता धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद होणार आहे। मराठा नेत्यांनी आता हा विषय गांभीर्याने घ्यावं। आज आपल्यावर ही स्थिती उद्या तुमच्यावर येऊ शकते, सतर्क रहा, सावध रहा असं आवाहन जरांगे यांनी केलंय। कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं आहे। समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेने घ्या। मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे। सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे। मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही, मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं का, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं। करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले। माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे। जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या। भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय शिरेस घ्या। मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या। वेळ तुमच्याबरोबर पण येणार, त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको, कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या। ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही, कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचवर जात नाही। माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची, हातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा। गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण कसं तो त्यांना बोललेला पण गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं, हे काम केलं। ते नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवलं माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपणार त्या। मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केलेत, आपल्याला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झालेली आहे। मात्र या प्रकरणी आता सर्व मराठा बांधवांनी शांत राहावं, सावध राहावं असं आवाहन देखील केलेलं आहे। या घटनेचा मात्र सखोल तपास झालाच पाहिजे अशी मागणी सुद्धा जरांगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केलेली आहे। धनंजय मुंडेंनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली, जेवणात विष टाकून मारण्याचा कट रचला असंही जरांगे यांनी म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्या गाडीचा सुद्धा अपघात करण्याचा प्रयत्न, असा कट सुद्धा रचला असं सुद्धा या ठिकाणी जरांगे यांनी म्हटले। यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली, आपण ऐकूयात। आरोप केले
नाही, मला बऱ्याच गोष्टी माहिती पण नसतात. म्हणजे धनंजय मुंडेच्या बाबतीत काय झालं, जरांगे असं म्हणाले की धनंजय मुंडेची कडून धमकी आली आहे, मला मारायची नाही. सुपारी सगळी त्यांच्या बाजूने असा एक आरोप आहे. खरंच काय माहित नाही. धनंजय मुंडेही मित्र, मनोज जरांगे मित्र, दोघांना फोन करतो काय बाबा आहे. दोघे इतके परम मित्र. म्हणजे विधान परिषद ज्याला धनंजय मुंडेची एंट्री झाली तर गोपीनाथराव माझ्या शेजारी खुर्ची दिली त्याला आतली सभागृहात, आणि याला ते प्रश्न लक्षवेधी तू समजावून लागले, अशी ती दोस्ती आहे. त्यामुळे विचार माहिती नसताना गुन्हा दाखल झाला जी काल जरा पहिलं चिंचवडकडे पळतो आणि माहिती घेतो मग तुझ्यासोबत. ठीक आहे. आपण या संदर्भात माहिती घेऊन नंतर बोलतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. मात्र मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यावर हा गंभीर आरोप केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.